बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी उपोषण सुरूच. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. रेल्वे प्रशासनाने उपोषणाकडे पाठ फिरवली. शेवगाव बेलापूर परळी रेल्वे मार्गाच्या केंद्रीय मंजूरसाठी कुकाणा तालुका नेवासा येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून ही रेल्वे प्रशासनाने मात्र अद्यापपर्यंत पूर्णपणे उपोषणाकडे पाठ फिरवलीये. प्रशासनाच्या विरोधी जनतेत रोष निर्माण होत असून कोणत्याही क्षणी रस्ता रोको करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मात्र उपोषणकर्त्यांना शारीरिक थकवा जाणवू लागला असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले. कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डिंबर यांनी उपोषणकर्त्यांची तपासणी केली आहे. कोट शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे तसेच नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके या दोन्हींनी फोनद्वारे उपोषणकर्ते रितेश भंडारी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी रेल्वे मंत्र्याला भेटून लवकरच या मार्गावर तोडगा काढण्याचा शब्द दिलाय. आमदार विठ्ठलराव लंघे तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली, परंतु मंजुरीचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. उपोषणावर आम्ही ठाम आहोत असे उपोषणकर्त्यांनी सांगितले. शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण. बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी आम्ही 9 फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवसाला आजपर्यंत तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील, तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांनी शासन दरबारी प्रयत्न सुरू केलेले आहेत, परंतु अद्यापपर्यंत रेल्वेचे गोपनीय शाखेचे अधिकारी वगळता संबंधित मुख्य अधिकारी अद्यापपर्यंत कोणी आलेलं नाही, आमच्यापर्यंत संपर्क केलेला नाही. भंडारी यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी माननीय खासदार निलेश लंके साहेबांचा फोन देखील या ठिकाणी झालेला आहे. निलेश लंके साहेबांसुद्धा हे निवेदन रेल्वे मंत्र्यांच्या समोर सादर करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर आत्तापर्यंत आमच्याकडं तर या आंदोलनासंदर्भात वरिष्ठ तर कोणी आलेलं नाही, परंतु आमचा ठाम निर्धार आहे जोपर्यंत आम्हाला ते मंजुरीपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.